हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे। ते म्हणतात ना की दुसऱ्यासाठी खड्डा खणलं की त्यात आपणच जाऊन पडतो आणि वल्लरीबरोबर तेच घडलंय। वल्लरीने ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात मोठं वादळ आणण्यासाठी सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचे फोटो ईश्वरीला दाखवले। त्यामुळे ईश्वरीला तर मोठा धक्का बसलाय, पण ईश्वरीने अर्णवला अजून ते सांगितलेलं नाहीये आणि अर्णवला कळल्याशिवाय ईश्वरी घराबाहेर जाणार नाही, मोठा धमाका होणार नाही। म्हणून वल्लरी ही चक्क अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये घुसली आणि अर्णवच्या कपाटात हे फोटो ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस मामा अर्णव आजी तेथे पोहोचले आणि त्यांनी वल्लरीला रंगे हात पकडलंय। मग आता वल्लरीचं काय होईल? वल्लरीची ते चांगलीच वरात काढणार एवढं मात्र नक्की। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळ होते, अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात, पण तेवढ्यात ईश्वरीला वाईट स्वप्न पडतं आणि ईश्वरी दचकून जागी होते आणि डोळे उघडताच काल रात्री काय काय घडलं हे सगळं ईश्वरीला आठवतं। तिला आठवतं की मी अर्णव सरांना सरप्राईज देणार होते, त्यांना आय लव्ह यू म्हणणार होते। मी खूप एक्सायटेड होते की आता अर्णव सर येतील आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये मी दोरी ओढली, फुलांच्या पडीतील फुलं खाली पडले आणि या फुलांबरोबरच ते फोटोग्राफ सुद्धा खाली पडले आणि ईश्वरीला तो फोटो आठवतो ज्यामध्ये अर्णवचे बाबा ईश्वरीच्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले आहेत। आणि हे सगळं आठवून ईश्वरीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो। ती खूप घाबरते, खूप टेन्शनमध्ये येते। तिला आठवतं की अंजलीने तिला तिच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो दाखवला होता आणि सांगितलं होतं की या फोटोत जसं दिसतंय ना तसंच आमचं चौकोनी कुटुंब होतं, एकदम सुखी समाधानी। परंतु ती बाई माझ्या बाबांच्या आयुष्यात आली आणि आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि हे सगळं आठवून ईश्वरीला जबर धक्काच बसतो। ती विचार करते ती बाई म्हणजे माझी आई आहे, सुप्रिया आहे आणि माझी आई असं कसं करू शकते? माझ्या आईने अर्णव सरांचं अंजली ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, माझ्या आईमुळेच अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली आहे, त्यांचा जीव गेलाय। माझा तर विश्वासच बसत नाहीये की माझी आई असं कसं करू शकते। आणि ईश्वरीला आठवतं की अंजली कशी रडत होती, ती किती दुःखी होती, सुप्रियाला तिने किती शिव्या शाप दिले होते आणि माझ्या आई इतकी वाईट वागलीये यावर ईश्वरीचा विश्वासच बसत नाही। ईश्वरीला आठवतं की जेव्हा अर्णव समोर ते पेपर कटिंग आलं होतं ज्यामध्ये उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश, चारित्र्यावर संशय, सवाल अशी बातमी छापली होती, तेव्हा मी अर्णव सरांना विचारलं होतं की अर्णव सर हे काय? तर अर्णव म्हणाला होता तुला तो हक्क नाहीये विचारण्याचा आणि हा माझा खूप दुःखद भूतकाळ आहे आणि मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये। म्हणजे फक्त या बातमीमुळे अर्णव इतका चिडला होता। जर ही बाई माझी आई आहे, सुप्रिया आहे हे अर्णवला समजलं तर अर्णव किती चिडेल, तो काय करेल हाच प्रश्न ईश्वरीला पडतो। ती रडू लागते, दुःखी होते, काय करावं हे तिला समजतच नाही। ती अर्णवकडे पाहते आणि अर्णवला हे सत्य कळायला नको, त्याआधी मला हे सगळं जाणून घ्यायचंय असा विचार करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते। थोड्या वेळानंतर ईश्वरी ही फ्रेश होऊन बाहेर येते। अर्णव अजून सुद्धा झोपलेलाच असतो। ती अर्णवकडे पाहते आणि म्हणते अर्णव सर तुम्हाला कसं सांगू की मला काय कळलंय, तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल तेच मला कळत नाहीये। तुम्हाला कोणत्या तोंडाने मी सांगू की तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई माझी आई आहे, माझ्या आईनेच तुमच्या वडिलांच्या आयुष्यात येऊन तुमचं चौकोनी कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं, माझ्या आईमुळे तुमच्या आईने आत्महत्या केली होती। हे मी तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगू मला तेच कळत नाहीये, पण त्याआधी मला माझ्या आईला भेटायला हवं, तिला जाब विचारायला हवा, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घ्यायला हवं असं ईश्वरी ठरवते आणि रूम बाहेर पडते। तर इकडे हॉलमध्ये सगळेजण मस्त चहा पित असतात। अंजली विचारते ईश्वरीला शुद्ध आली असेल की नाही, तर मामा म्हणतो अर्णव आहे तिच्या शेजारी, काळजी करू नको। तर मामी ही चहा पिताना हाच विचार करत असते की अजून ईश्वरी आणि अर्णव खाली आलेले नाहीये, याचा अर्थ ईश्वरी आणि अर्णवला काही समजले की नाही। ईश्वरीला तर समजलंय, पण अर्णवने ते फोटो पाहिले की नाही काहीच कळायला मार्ग नाहीये। एकदा का दोघे खाली आले मगच कळेल असा विचार ती करते। तेवढ्यात राजेश हा धावत पळत बॅग घेऊन घरी पोहोचतो आणि अंजलीला विचारतो अंजली काय झालं ईश्वरीजींना, त्यांना चक्कर कशी आली, हे सगळं कसं घडलं? अंजली त्याला झालेला सगळा प्रकार सांगते आणि त्याच वेळेस ईश्वरी ही आपल्या रूममधून जिन्यावरून खाली उतरत असते। तेव्हा
राजेश हा तिच्याकडे पाहतो. घरातील सगळ्यांचं लक्ष ईश्वरीकडे जातं. अंजली विचारते, ईश्वरी उठलीस का? आता तुला बरं वाटतंय ना? ईश्वरी म्हणते, हो ताई, मला आता बरं वाटतंय. आणि ईश्वरी ही जिन्यावरून खाली येण्याचा प्रयत्न करू लागते. परंतु त्याच वेळेस ईश्वरीला चक्कर येते. तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि ईश्वरी ही जिन्यावरून खाली पडणार असं वाटतं. सगळे खूप घाबरतात. राजेश लगेचच या संधीचा फायदा उचलतो. ही तर त्याच्यासाठी सुवर्ण संधीच असते. ईश्वरीला आधार द्यायचा आणि तिच्याशी अंगलट करायची, लगट करायची. राजेश हा धावत पळत जिन्यावर जातो आणि चक्क ईश्वरीचा एक हात हातात घेतो. दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवतो. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मामा खूप चिडतो. पण अंजली, मामी आणि आजीला तर असं वाटतं की राजेश ईश्वरीची मदत करतोय, तिला आधार देतोय. ईश्वरी ही राजेशपासून दूर होण्याचा प्रयत्न करते. पण राजेश हा सगळ्यांसमोर ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी, तुम्हाला खूप अशक्तपणा आलाय, तुमचा ताप कमी झालाय, पण तुम्हाला चक्कर येते ना, तुम्ही खाली पडाल, तुम्हाला लागेल, त्यामुळे मला तुमचा हात पकडू द्या. ईश्वरीचा नाईलाज होतो. मामा हे सगळं पाहत असतो. ईश्वरीला खूप अशक्तपणा आलेला असतो. तिला स्वतःहून जिन्याहून खाली उतरताच येत नाही आणि राजेश या सुवर्ण संधीचा फायदा घेतो. तो ईश्वरीच्या खूप जवळ येतो. एक हातात ईश्वरीचा हात पकडतो, दुसरा हात तिच्या खांद्यावर घेतो आणि तिला स्वतः जवळ ओढतो. अंजली, आजीला असं वाटतं, वा वा, जावई बापू किती चांगले, ईश्वरीची किती मदत करताय. पण या जावई बापूच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्यांना माहीत नसतं. ही गोष्ट मामाला माहीत असते. मामा खूप चिडतो. मामाला समजतं की हा नालायक राजेश संधीचा फायदा उचलतोय. पण आजी आणि अंजली समोर मामाला काही बोलताही येत नाही आणि करताही येत नाही. तर इकडे ईश्वरी सुद्धा हतबल असते. तिला खूप अशक्तपणा आलेला असतो आणि सगळ्यांसमोर ती राजेशला काही बोलूही शकत नाही आणि त्याला दूर लोटूही शकत नाही. पण राजेश मात्र या सुवर्ण संधीचा फायदा घेतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अरे वा, आज किती दिवसानंतर माझी इंदोरी जिलेबी ही माझ्या जवळ आहे. आणि तो खूप खुश झालेला असतो, एन्जॉय करत असतो. आणि ईश्वरीला हळूहळू जिन्यावरून खाली घेऊन येतो आणि मामाकडे वाकड्या नजरेने पाहतो. काय मग, कसं वाटलं मामा, घेतलं की नाही इंदोरी जिलेबीला माझ्याजवळ? मामा खूप चिडतो आणि त्याच्याकडे रागाने पाहतो. त्याच वेळेस अर्णव हा त्याच्या बेडरूमच्या बाहेर येतो आणि त्याला दिसतं की राजेशने चक्क ईश्वरीला स्वतः जवळ घेतलंय. तिच्या खूप जवळ उभा येतो. त्यामुळे अर्णव खूप चिडतो. ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि मी खूप हतबल आहे, अशक्त आहे असं दाखवते. तर राजेश हा अर्णवकडे पाहतो आणि इशारा करतो, पाहिलं का, तुझ्या बायकोला मी कसं जवळ घेतलंय. आणि तो त्याला टशन दाखवतो. अर्णवला खूप राग आलेला असतो की हा राजेश हा नालायक संधीचा फायदा घेतोय आणि माझ्या ईश्वरीला त्याने जवळ घेतलंय. त्यामुळे अर्णव हा रागारागाने जिन्यावरून खाली उतरतो आणि अर्णव हा चक्क राजेशला जोरात धक्का देतो आणि त्याला ईश्वरीपासून दूर लोटतो आणि ईश्वरीला जवळ घेतो. हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजेश खूप चिडतो की अर्णवने सगळ्यांसमोर मला धक्का दिला. अंजली, मामी, आजी यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की अर्णवने हे काय केलं. चक्क राजेशला धक्का दिला आणि ईश्वरीपासून दूर लोटलं. मामाला समजतं की अर्णवने सगळ्यांसमोर हे करून चूक केली आहे. अर्णव हा ईश्वरीला विचारतो, तुला बरं आहे ना मिस इंदोर, तुला बरं वाटतंय ना? ईश्वरी हो म्हणते. अर्णव तिला पुन्हा जवळ घेतो. तर अंजली खूप चिडते आणि अर्णवला जाब विचारते, चिंटू, हे तू काय केलंस? यांना का असं लोटलंस? ते तर फक्त ईश्वरीची मदत करत होते, तिला आधार देत होते. राजेश सुद्धा मी खूप साधा भोळा आहे असा आव आणतो. तर आजी, मामी हे सगळे अर्णवकडे रागारागाने पाहत असतात की अर्णवने हे खूप चुकीचं केलंय आणि त्याने राजेशला धक्का नव्हता द्यायला पाहिजे. पण त्यांना राजेशचा खरा चेहरा माहीत नसतो. मामा लगेचच अर्णवची बाजू सावरून घेतो आणि अंजलीला म्हणतो, अगं अंजली, त्यांची काही चूक नाहीये. ईश्वरीला बरं नव्हतं ना, त्यामुळे अर्णवला असं वाटलं असेल की ईश्वरी अचानक कशी खाली आली आणि ईश्वरीच्या काळजीपोटी अर्णवच्या हातून हे चुकून घडलं असेल. तुम्ही त्याचा वेगळा काही अर्थ धरू नका. तर राजेश म्हणतो, अरे हो रे अर्णव, मी तर ईश्वरीजींना फक्त आधार देत होतो. तुला असं वाटतंय तसं काहीच नाहीये. तर अर्णव हा राजेशला विचारतो, खरंच आधार देत होता का? राजेश हो म्हणतो. सगळेजण अर्णवकडे आश्चर्याने पाहतच असतात. मामा म्हणता, जाऊ द्या, सोडा, चला आता ईश्वरीला बरं वाटतंय ना, मग काही टेन्शन राहिलेलं नाहीये. आजी ईश्वरीला विचारते, ईश्वरी आता बरं वाटतंय ना, ताप उतरला ना? ईश्वरी हो म्हणते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, मला माझ्या आईला भेटायला जायचंय.
तर अर्णव म्हणतो, नाही, जोपर्यंत तुला पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत कोठेच जायचं नाही ईश्वरी, घरातच आराम करायचा. ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर मला आता बरं वाटतंय, मला आईला भेटायचंय. पण अर्णव यासाठी नकारच देतो. तर मामा म्हणतो, ईश्वरी हट्ट करू नको, अर्णव बरोबर बोलतोय, जेव्हा तू पूर्ण बरी होशील ना तेव्हा तुझ्या आईला भेटायला जा. पण ईश्वरी अर्णवला म्हणते, नाही सर, मला माझ्या आईला भेटायला जायचंय. अर्णव तिला समजावून सांगतो, ईश्वरी मला कळतंय तुला तुझ्या आईची आठवण येते, तुला आईला भेटायचंय, पण तू पूर्ण बरी झालीस तर मी तुला पाठवेल ना, तू नको काळजी करू, आता चल रूममध्ये आराम करायला. असं म्हणून अर्णव ईश्वरीला पुन्हा रूममध्ये घेऊन जातो. तर राजेश मात्र, मी खूप दुःखी झालोय, अर्णव माझ्याशी इतका वाईट वागलाय असं आव आणतो. आणि मामी विचार करते, अर्णव तर ईश्वरीची गरजेपेक्षा जास्त काळजी घेतोय, याचा अर्थ त्याला अजून ते फोटो नाही दिसलेत, त्याला ते फोटो दिसायला हवेत, मगच खरा धमाका होईल असा विचार मामी करते. तर अंजली मात्र राजेशकडे खूप दुःखी होऊन पाहते की अर्णव तुमच्याबरोबर जे काही वागलाय ते खूप चुकीचा वागलाय आणि त्याचं मलाही वाईट वाटलंय. थोड्या वेळानंतर अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला गोळ्या देऊ लागतो. तर ईश्वरी त्याला म्हणते, सर मला जायचंय माझ्या आईकडे. तर अर्णव त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, नंतर जा, आधी बरी तर हो. आणि तो ईश्वरीच्या तोंडामध्ये थर्मामीटर टाकतो आणि म्हणतो, तू पहिले मला टेम्परेचर किती ते दाखव. अर्णव तिचं टेम्परेचर पाहतो तर ते नॉर्मल असतं, ईश्वरीचा ताप उतरलेला असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ताप तर उतरलाय पण अजून अशक्तपणा आहे, एकदा का तुला बरं वाटलं मग तुझ्या आईकडे जा. मला असं वाटतं की तुला बडबड करण्याची सवय ना, बडबड करायला मिळत नाहीये म्हणून तुला बरं वाटत नाहीये. मी तुला नम्रताला कॉल लावून देतो, आधी नम्रताशी बोल आणि मग तुझ्या आईशी. असं म्हणून तो नम्रताला फोन लावतो. ईश्वरी विचार करते, सर मला ताईशी नाही बोलायचंय, मला माझ्या आईशी बोलायचंय, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे आईला विचारायचंय. आणि अर्णव हा नम्रताला कॉल करतो. नम्रता फोन उचलते आणि विचारते, काय जिजू. तर अर्णव सांगतो, तुझ्या ईश्वरीला तुझ्याशी बोलायचंय, तिला बरं वाटत नाहीये, बोल तिच्याशी. अर्णव ईश्वरीकडे फोन देतो. तर नम्रता तिची चेष्टा करते, काय ईश्वरी, तुझा नवरा तुझ्याबरोबर आहे आणि तुला बहिणीशी बोलायचंय का, बोल काय बोलायचंय. पण ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, ताई मला खूप बोलायचंय, माझ्या मनात खूप प्रश्न आहे, पण मला ते आईला विचारायचेत, तुला नाही. ईश्वरी काहीच बोलत नाही. हे पाहून नम्रता विचारते, काय ग ईश्वरी, चिडली का माझ्यावर, माझ्याशी बोलायचं नाहीये का. तर ईश्वरी म्हणते, नाही ताई तसं काही नाहीये, मला आता बरं वाटत नाहीये, मी नंतर कॉल करते. आणि ती अर्णवकडे फोन देते. नम्रता अर्णवला विचारते, जिजू तुम्ही काय केलं ईश्वरीला, तिला माझ्याशी का बोलायचं नाहीये. तर अर्णव म्हणतो, मी तिला काही नाही केलंय, तिचा मूड नाहीये, तिला बरं नाहीये ना, मी तिला नंतर कॉल करायला सांगतो. आणि तो फोन कट करतो. ईश्वरी विचार करते, आता अर्णव सरांना कसं समजावून सांगू, मी माझ्या आईला कसं भेटायला जाऊ. तर इकडे अंजली तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि आता हॉलमध्ये जे काही घडलं तेच तिला आठवत असतं की अर्णवने राजेशला धक्का दिला आणि त्याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं. राजेश तेथे येतो. त्याला दिसतं की अंजली ही कसला तरी विचार करते आणि त्याला समजतं की नक्कीच ती हाच विचार करत असेल की अर्णवने मला धक्का का दिला. राजेश या संधीचा फायदा उचलतो आणि विचारतो, काय झालं अंजली, कसला विचार करतेस तू. तर अंजली म्हणते, नाही काही नाही. राजेश म्हणतो, असं नको खोटं बोलूस, मला माहिती आहे अर्णव आता जे काही वागला ना तू त्याचाच विचार करतेस ना. तर अंजली म्हणते, हो मला हेच कळत नाहीये, अर्णवने तुम्हाला धक्का का दिला आणि तुम्ही तर फक्त ईश्वरीला मदत करत होता, आधार देत होता, अर्णव असा का वागला. राजेश म्हणतो, राणी सरकार तुम्ही उगाचच असा विचार करू नका, आधी मला सुद्धा राग आला होता की अर्णव असा का वागला, त्याने मला धक्का का दिला, पण नंतर मी त्याला समजून घेतलं, त्याचा ईश्वरीवर राग होता आणि तो माझ्यावर निघाला. त्याला वाटलं ईश्वरीला बरं वाटत नाहीये, एवढा अशक्तपणा आहे तरी सुद्धा ती खाली आली आणि ईश्वरीच्या काळजीने तो धावत पळत आला आणि चुकून त्याचा धक्का लागला असेल. तू उगाचच काळजी करू नको, त्यांचा विचार करू नकोस. अंजली म्हणते, खरंच तुम्ही किती चांगले आहात, जर एखादा दुसरा जावई असताना तर त्याने मोठा इश्यू केला असता, परंतु इतर जावयांप्रमाणे तुमच्यात कोणताच इगो नाहीये, तुम्ही सगळ्यांना समजून घेता, सगळ्यांचं मन समजून घेता, खरंच तुम्ही किती चांगले आहात. असं म्हणून ती राजेशचं खूप कौतुक करते. राजेशही खुश होतो आणि तो अंजलीचा हात हातात घेतो. पण तिचा हात हातात घेताच त्याला दिसतं की अंजलीच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आहे, तिच्या कानात सोन्याचे झुमके आहेत आणि गळ्यामध्ये सोन्याचा हार सुद्धा आहे.
हे पाहून त्याला एक प्लॅन सुचतो आणि तो अंजलीला म्हणतो, अंजली आपण एक काम करूया, आज आपण दोघे मंदिरात जाऊया आणि ईश्वरीजींसाठी देवाकडे प्रार्थना करूया की त्यांना लवकरात लवकर बरं होऊ दे. हे ऐकून अंजली खुश होते आणि राजेशला म्हणते, खरंच तुम्ही किती चांगले आहात, सगळ्यांचा विचार करतात. अर्णव असा वागला तरी सुद्धा तुम्ही ईश्वरीसाठी मंदिरात जाताय. तर राजेश म्हणतो, कुणी कसंही वागलं ना तर मी चांगलाच वागतो. आणि तो अंजलीला पुन्हा एकदा घोळात घेतो. अंजली तर खरंच बावळट आहे. राजेश जे म्हणतो ना की बावळट बायको, ते खरंच आहे असं वाटतंय. कारण राजेश तिला कितीही वेळेस गंडवतो तरी सुद्धा अंजलीला त्याचं सत्य कधीच कळत नाही, साधा त्याच्यावर संशय सुद्धा येत नाही. आणि राजेश याच गोष्टीचा फायदा घेतो. अंजली ही रेडी व्हायला जाते तर राजेश विचार करतो, अगं बावळट बायको, पहा आता तुला मंदिरात गेल्यावर किती मोठं सरप्राईज मिळणार आहे, तू माझी कर्जमुक्तीची द्वारं उघडणार आहे. असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि आपला प्लॅन बनवतो. थोड्या वेळानंतर सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात अर्णव किचनमध्ये येतो आणि नम्रताला कॉल करतो. तो नम्रताला विचारतो, ईश्वरीला कसा चहा आवडतो, मला त्याची रेसिपी सांग. हे ऐकून नम्रताला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर आजी, मामा आणि आकाश यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की अर्णव हा चक्क ईश्वरीसाठी चहा बनवतोय. नम्रता सांगते, जीजू तुम्ही ताईसाठी चहा बनवताय का? तर अर्णव म्हणतो, हो ईश्वरीसाठी मला चहा बनवायचा आहे, तुम्हाला रेसिपी सांग, किती साखर लागते तिला? नम्रता अर्णवला सांगते, ईश्वरीला चहामध्ये 3 चमचे साखर लागते. तर अर्णव म्हणतो, मग असं सांग ना, तिला चहा नाही तर बासुंदी प्यायची असते. नम्रता हसू लागते आणि हे सगळं मामा, आजी आणि आकाश सुद्धा ऐकतात आणि खूप हसतात. अर्णव पुढे विचारतो, अजून तिला काय आवडतं? तर नम्रता सांगते, थोडं आलं किसून टाका. अर्णव विचारतो, किती मोठं? नम्रता सांगते, थोडंसं. आणि मग अर्णव हा आलं किसून टाकतो आणि त्यानंतर नम्रता त्याला दूध, साखर, चहा हे सगळं किती किती लागतं हे सगळं सांगते आणि अर्णव त्याप्रमाणेच चहा बनवू लागतो. तर इकडे मामा म्हणतो, ही स्पेशल सर्व्हिस आहे बरं का, आपल्यासाठी नाहीये. तर आजी म्हणते, हो ते तर मला कळलंय. आकाश म्हणतो, आपल्या नशिबात ही स्पेशल सर्व्हिस कोठे? मामा आजीला म्हणतो, पाहिलंस का लग्नानंतर अर्णव किती बदललाय? तर आजी म्हणते, हो दिसतंय ते मला. जो अर्णव कधी स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास घेत नव्हता, तो आता स्वतःच्या बायकोसाठी स्वतः चहा बनवतोय. खरंच त्याच्यामध्ये खूप बदल घडून आलाय. आकाश आणि मामा हसू लागतात. तेव्हा आजी ही आकाशला म्हणते, तुझ्या अंजली ताईने हे पाहायला हवं, जा तिला बोलवून आण. आकाश अंजलीला बोलवायला जातो. तर मामा आणि आजी हे दोघेही किचनमध्ये येतात आणि अर्णवची खेचायची ठरवतात. मामा हा अर्णवला म्हणतो, अर्णव चांगली 3 चमचे साखर टाक बर का, कारण तुझ्या ईश्वरीला चहा नाही तर बासुंदी प्यायची आहे. तर आजी म्हणते, आणि हो आलं सुद्धा किसून टाक, म्हणजे कसं तिला चांगली चव लागेल. अर्णवला समजतं हे दोघे आपली खेचताय. अर्णव विचारतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही माझी चेष्टा करताय का? तर मामा आणि आजी म्हणतात, तुला असं वाटतंय का, आता आम्ही तुझी का चेष्टा करणार बाबा, तू तर स्वतःच्या बायकोची काळजी घेतोय. ईश्वरीला तुझ्या हातचा चहा मिळणार आहे, ASRच्या हातचा, आमचं एवढं नशीब कोठे? आणि हे दोघेही अर्णववर हसू लागतात. अर्णव सुद्धा हसू लागतो. या तिघांची मस्त चेष्टा मस्करी सुरू असते. तेवढ्यात मामी तेथे येते आणि विचार करते, हे तिघे इथे बिझी आहे, तोपर्यंत मी अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि तेथे जाऊन मी ते फोटोग्राफ्स ठेवते, म्हणजे अर्णवला ते फोटो दिसतील. अर्णवला फोटो दिसल्याशिवाय मोठा धमाका होणार नाही असा विचार करून ती या तिघांची नजर चुकवते आणि अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये जाते. तर इकडे मामा, अर्णव आणि आजीची चेष्टा मस्करी सुरू असते आणि ईश्वरीचा स्पेशल चहा तयार होत असतो. तर मैत्रिणींनो, एकूणच तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ईश्वरी ही रिकवर होतीये, परंतु तिच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे की या फोटोचं सत्य काय आहे. खरंच माझ्या आईने हे सगळं केलंय का? माझ्या आईमुळेच अर्णव सरांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांच्या आईने आत्महत्या केली का हे तिला तिच्या आईला विचारायचं आहे. आणि अर्णवने राजेशला जे काही ढकललं ते सुद्धा भारी झालं आणि राजेशची चांगली जिरली. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं असं काय घडणार आहे? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश आणि अंजली हे दोघे मंदिरात दर्शनाला जातील. तेव्हा राजेशने 2 भाडोत्री गुंड मागवलेले असतील आणि हे 2 गुंड चक्क राजेश आणि अंजलीच्या गळ्याला मोठा चाकू लावणार आणि म्हणणार, ए बाई, तुझ्या गळ्यात जेवढं सोनं आहे तेवढं सगळं सोनं आम्हाला काढून दे.
आणि अंजली ही राजेशच्या जीवाच्या भीतीने हे सगळं सोनं या गुंडांना देणार आणि हे चोर तेथून पळून जाणार आणि मग राजेश त्यांच्या मागे मागे जाईल, या चोरांना त्यांचा हिस्सा देईल आणि त्यांच्याकडून हे सोनं घेऊन टाकेल आणि आता हे सोनं विकून मला कमीत कमी 2-4 लाख भेटतील आणि मी त्या दादाचं कर्ज फेडू शकेल असा विचार करून राजेश खुश होणार. तर इकडे ईश्वरी ही पुन्हा पुन्हा अर्णवला रिक्वेस्ट करेल की मला माझ्या आईला भेटायचंय, मला जाऊ द्या, पण अर्णव त्यासाठी नकारच देणार. जोपर्यंत तुला बरं वाटणार नाही तोपर्यंत कोठेच जायचं नाही असं तो ईश्वरीला ठणकावून सांगेल. त्यामुळे ईश्वरीला खूप टेन्शन येईल की मी माझ्या आईला कसं भेटू आणि तिला जाब कसा विचारू. आणि दुसरीकडे मामी ही अर्णवच्या रूममध्ये घुसून त्याचं कपाट तपासत असेल आणि या कपाटामध्ये फोटो ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. पण त्याच वेळेस मामा, आजी आणि अर्णव तेथे पोहोचणार आणि मामीला रंगे हात पकडणार. मग आता त्यांना मामीच्या हातामध्ये हे फोटो सापडतील का? जर मामीच्या हातात त्यांना हे फोटो सापडले तर मात्र मामीचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे राजेश जेव्हा हे दागिने खिशात ठेवेल त्याच वेळेस ते दागिने खाली पडणार आणि अंजली हे दागिने पाहिल. म्हणजे अंजलीला समजणार का की हा सगळा राजेशचाच प्लॅन होता? हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.